आयफोन 17 प्रो मॅक्स. तर फायनली डन झालेलं आहे, घेतलेलं आहे. आणि इकडे दाखवू शकतो सगळ्या शोरूम एका बाजूला केलं आहे फक्त व्हिडिओ. दिस इज पॉवर ऑफ क्रिएटर. आणि फायनली सगळ्यात टॉपचा हात तर आपल्या हातात आहे. बाकी हे काम आपलं नाही. चला तर हॅलो गाईज, आजचा लॉग थोडासा विशेष आहे. तुम्ही एखादी नवीन वस्तू घेताना किंवा आयफोन वगैरे घेताना त्याचा लॉन्चिंगचा व्हिडिओ बघितला असं एकदम तडक तडक इफेक्ट राहतात, त्यामागे एक भारी गाणं राहतात आणि त्यामध्ये ओपनिंग होत असते. बट त्याच्या बॅक एंडला काय स्टोरी चालू असते ना, ती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आपण एक टॉपचं मॉडेल घेतोय आयफोन 17 प्रो मॅक्स. तर त्याची पूर्ण स्टोरी आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मे बी स्वप्न एखाद्याचं कसं पूर्ण होतं ते तुम्हाला आजच्या स्टोरीमध्ये बघायला भेटेल. त्यासाठी स्टेट. तर गाईज फायनली आपण आलेलो आहे फोन घ्यायला आणि आपला जो ड्रीम फोन असणार आहे तो बाकी. तर ही असते नवीन फोन घेताना एक्साइटमेंट. आणि माझा जेव्हा घेतला तेव्हा असंच होतं. तर आधी आम्ही तो घेतला तो कुठे गेला 15 आपला. हा आमचा पहिला फोन आहे. इथं आपण युनिला आहे. बाकी सगळ्या गोष्टी आपल्यासोबत मोबाईल घ्यायला सगळे पाहुणे. हो हाय करा. बरेच पाहुणे सगळे आपली मंडळी. तर नमस्कार मित्रांनो, आपण आज नवीन 17 प्रो मॅक्स घेतला आणि हे आपल्यासाठी टॉय वगैरे नाही, हे एक स्वप्न आहे. ह्याच्यासाठी खूप मेहनत लागलेली. एक काळ आपला असा पण होता ज्यामध्ये आपण लोकांच्या हातात जेव्हा हे असं आयफोन बघायचं ना, तेव्हा असे स्वप्न पण नव्हतं बघत काय कधी आपल्या हातात येतील. पण वेळेनुसार सगळ्या गोष्टी भेटतात. बट एक गोष्ट तुम्हाला सांगायची, असे आयफोन वगैरे बघितले असले तुम्हाला वाटतं शो ऑफसाठी घेतात लोक, पण आपण कंटेंट क्रिएटर, आपल्याला गरज आहे त्याची. आणि मेन गोष्ट म्हणजे आता याचं बिल आहे, हे ऑन कॅश घेतलेलं आहे. 1,64,000 रुपयाचा मोबाईल ऑन कॅश घेतलेला आहे. त्याचं बिल पण इथं आहे. पहिल्यांदा त्याच्याकडे 15 होता आणि ज्या मोबाईलमध्ये शूटिंग चालू आहे तो माझावाला 16 आहे. मला काही गरज नाही लगेच घ्यायची. याच्याकडे 15 होता, याला गरज वाटली म्हणून यांनी डायरेक्ट 17 प्रो मॅक्स घेतला होता. तर जेव्हा गरज असेल तुम्ही नक्कीच घ्या, पण गरज नसेल ना उगाच शो ऑफसाठी काही धिंगाणा करू नका. काही न्यू टॉय ॲडेड आणि आमच्या दमकं काहीच लावू नका. लोक एक दिवस बघतात, दुसऱ्या दिवशी विचार करतात तुला हप्ते भरायसाठी कुठंतरी जावं लागेल, कामधंदे करावं लागतील. त्यापेक्षा ती करायची गरज नाही. शो ऑफ करायचा असेल तर आपल्या मोबाईलमध्ये जाय, मिरर सेल्फी काढ आणि तुझ्या प्रोफाईलला लावून टाक. काही नाही, तुझा भाऊच म्हणून समज. बाकी सपोर्ट राहू दे, तुमचा प्रेम राहू दे, कॉंग्रॅच्युलेशन म्हणा कमेंटमध्ये. बाय.